आणखी एक मोठी बातमी पाहूया। जैसलमेरमध्ये हल्ल्याचे तिन्ही प्रयत्न भारतीय लष्करानं हाणून पाडलेले आहेत। जैसलमेरमध्ये पाकिस्तानकडून 3 ठिकाणी प्रयत्न करण्यात आले ड्रोन हल्ला करण्याचे। ते सगळे हल्ल्याचे प्रयत्न आता भारतीय लष्करानं हाणून पाडलेले आहेत। अमृतसरमध्ये देखील 4 ड्रोन पाडलेले आहेत। तसंच जैसलमेरमध्ये आता सुद्धा पाकिस्तानने ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचे प्रयत्न हे तिन्ही ठिकाणचे प्रयत्न आता भारतीय लष्करानं हाणून पाडलेले आहेत। पाकिस्तान काही थांबण्याचं नाव घेत नाहीये। आपण म्हणतो की जसं तू उल्लेख केलास गुरु, अजून एक मोठी अपडेट येते, ती अपडेट प्रेक्षकांना देऊया। आणखी एक मोठी बातमी, जागतिक पातळीवरची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेकडून पाकिस्तानच्या मदतीला भारतानं आक्षेप घेतलेला आहे। पाकिस्तानला देण्यात येत असलेल्या 1.3 अब्ज डॉलर्स मदतीवर आता भारतानं आक्षेप घेतलेला आहे। IMFच्या मदतीवर आता भारतानं आक्षेप नोंदवलेला आहे, कारण ही जी आर्थिक मदत आहे ती आर्थिक मदत दहशतवादाला थारा देण्यासाठी, दहशतवादासाठी गैरवापर त्याचा केला जातो असा आरोप आपल्या भारताकडून केला गेलेला आहे। आणि त्यामुळेच हा जो निधी आहे तो भारताला देऊ नये अशी मागणी भारतानं केलेली आहे। आपण पाहतोय पाकिस्तान आतापर्यंत नेहमी दुतोंडी भूमिका घेत आलेला आहे। एकीकडे मित्र राष्ट्रांकडून मागणी केली जाते पाकिस्तानकडून की आम्हाला मदत करा, तर दुसरीकडे भारताला ब्लेम गेम केला जातोय की तुम्ही आमच्या नागरिकांना मारताय, जेव्हा की पाकिस्तानमधल्या दहशतवादी अड्डे नष्ट करण्याचे प्रयत्न पहलगाममधल्या हल्ल्यानंतर भारतानं केले। पण या सगळ्या गोष्टींमध्ये पाकिस्तान काही सरळ होत नाहीये, कारण काल जो हल्ला पाकिस्ताननं केला त्या हल्ल्याला भारतानं सडेतोड उत्तर देत तो परतवून लावला। त्याच्यामध्ये पाकिस्तानचा एकही अजेंडा सफळ झालेला नाही। तरीही आज पुन्हा संध्याकाळपासून पाकिस्ताननं त्याच्या कुरापती सुरू केलेल्या आहेत। आपली जी सीमा आहे, POK असेल, तो जो भाग असेल, आपल्या जम्मू काश्मीरचा सीमावर्ती भाग आहे, पंजाबचा, राजस्थानच्या, या ज्या पाकिस्तानला लागून असलेल्या सीमा आहेत, या सगळ्या सीमांमधल्या एक ठिकाणी आता आपण पाहिलं 15 ठिकाणी पाकिस्ताननं त्यांचे ड्रोन पाठवले आणि हे ड्रोन पाठवून पाकिस्तान सातत्यानं हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे। दहशतवादी हल्ला केला नसता तर हे सगळं युद्ध सुरू झालंच नसतं। पण पाकिस्तानचा आडमुठेपणा आता त्यांच्या अंगाशी यायला लागलेला आहे, कारण कालपासून जेव्हा भारतानं त्या पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं त्यानंतर पाकिस्तान असा आकारतांडव करायला लागलाय की भारताने आमच्यावर हल्ला केला, जे की खरं नाहीये। कारण पाकिस्ताननं आधी हे एक्सेप्ट केलेलंच नाहीये, हे मान्य केलेलंच नाहीये की त्यांच्याकडे दहशतवादाला थारा दिला जातो। एकीकडे पाकिस्तान म्हणतं की आमच्याकडे दहशतवाद्यांचे अड्डे नाही आहेत किंवा आमच्याकडे दहशतवाद्यांचे कॅम्प्स नाही आहेत, पण दुसरीकडे जेव्हा भारत पाकिस्तानवर हल्ला करतं आणि तिथल्या दहशतवाद्यांना मारतं, याच दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला पाकिस्तानी लष्कर तिथे उपस्थित राहतं। हे किती दुर्दैवी आहे। अगदी, त्यामुळे आत्ता या क्षणाचे जे अपडेट्स आहेत ते सगळे आपण प्रेक्षकांना देऊया। आत्ता जी बातमी आपल्या हाती येते त्यानुसार भारतीय सैन्याकडनं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं गेलेलं आहे। अवंतीपुरा नौशेरामध्ये पाकच्या हल्ल्याचा प्रयत्न भारतीय सैन्याने हाणून पाडलाय। पाकिस्तानकडनं 15 ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे। आतापर्यंत जी माहिती आपल्या हातात आहे त्यानुसार भारतीय सैन्यानं पाकिस्तानचे सगळे प्रयत्न हाणून पाडलेले आहेत। ड्रोन हल्ला करण्याचे प्रयत्न पुन्हा एकदा पाकिस्तानकडनं केले गेलेले आहेत। पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी महत्वाची बैठक सुरू आहे। ही एक दिल्लीतनं महत्वाची घडामोड। अजित डोवाल, परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होते आहे। सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांची उपस्थिती, त्यामुळे अर्थातच आत्ता पाकिस्तानची कोंडी करण्याच्या दृष्टीनं या बैठकीमध्ये जी बैठक आता पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी सुरू आहे त्या ठिकाणी कसे निर्णय घेतले जातात, काय ठरतं, याच्याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे। कारण ज्या पद्धतीनं हा दुसरा दिवस आहे जेव्हा पाकिस्ताननं आत्तापर्यंत जी माहिती आपण प्रेक्षकांना देतोय 15 ठिकाणी पाकिस्तानकडनं हल्ल्याचे प्रयत्न झालेले आहेत, जे सगळे प्रयत्न भारतीय सैन्याने हाणून पाडलेले आहेत। मग त्याच्यामध्ये पुन्हा एकदा पंजाबमधली काही ठिकाणं असतील, राजस्थानमधली काही ठिकाणं असतील, जम्मू काश्मीरमधली काही ठिकाणं असतील, आणि दुसरीकडे एकीकडे हे ड्रोन हल्ले करत असताना दुसरीकडे LOC वरती आपण सातत्यानं या सगळ्या अपडेट्स पुढारीच्या प्रेक्षकांना दाखवतोय।
LOC वरती वेगवेगळ्या भागामध्ये पूंछ असेल, कुपवाडा असेल, उरी असेल, या सगळ्या भागामध्ये गोळीबार सुरू आहे आणि भारताचे जवान सुद्धा पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देतात. सातत्यानं हा संघर्ष त्या ठिकाणी वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि पाकिस्तान या ठिकाणच्या सगळ्या जी नागरी वस्ती आहे तिथल्या नागरिकांना, निष्पाप भारतीयांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतोय. आणि अशातच सलग हा दुसरा दिवस आहे जेव्हा ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्न, आत्तापर्यंत जी ताजी माहिती आपल्या हातात आहे त्या ठिकाणी 15 ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न, ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्न हा पाकिस्तानकडनं करण्यात आलेला आहे. आणि हे सगळे प्रयत्न पाकिस्तानचे भारतीय सैन्यानं हाणून पाडलेले आहेत. त्यामुळे कस्तुरी, आता आपल्या सगळ्यांना प्रतीक्षा आहे की भारत या पाकिस्तानच्या घोडचुकीनंतर कसं उत्तर देणार. नक्कीच आपण या पुन्हा बातमीकडे वळूया. आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत शिवाजी काळे. शिवाजी, पंतप्रधानांची संध्याकाळपासून बैठक सुरू होती. आधी लष्कराच्या तिन्ही दलप्रमुखांसोबत बैठक झाली.